जगप्रसिद्ध कंपनी जेसीबीचे अधिकृत वितरक नगरमधील रत्नप्रभा मोटर्सनं एकाच वेळी 60 जेसीबीचं वितरण शेतकरी आणि व्यावसायिकांना करून नवा विक्रम केलाय। नवरात्रीच्या पहिल्या माळेला या शुभमुहूर्तावर हे वितरण केलं असल्याचं रत्नप्रभा मोटर्सचे शाखा व्यवस्थापक अनिल गागरे यांनी सांगितलंय। सध्या संपूर्ण भारतात आणि भारताबाहेर जेसीबीला प्रचंड मागणी आहे। उत्तम सेवा, दर्जेदार गुणवत्ता, टेक्निकल टीम आणि विक्री पश्चात सेवा, कर्जविषयक मार्गदर्शन या सर्व बाबींमुळे जेसीबी हा एक संपूर्ण जगभरातील एक प्रसिद्ध ब्रँड झालाय। रत्नप्रभाचे संस्थापक मानसिंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक अर्जुनसिंग पवार यांच्या व्यवस्थापनाखाली नगरबरोबरच छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना इथंही रत्नप्रभा मोटर्सचे काम चालू आहे। त्याचबरोबर रत्नप्रभा मोटर्सच्या दर्जेदार कामाची पावती म्हणून नाशिक, धुळे, नंदुरबार आणि जळगाव या जिल्ह्यांची जेसीबीची डीलरशिपही रत्नप्रभा मोटर्सला मिळाली आहे। कंपनीनं नगर जिल्ह्यात 500 जेसीबी विक्रीचं उद्दिष्ट ठेवलं असल्याचं सेल्स मॅनेजर सुनील लवांडे यांनी सांगितलंय। या कार्यक्रमाला शासकीय आणि खाजगी बँकांचे कर्ज वितरण करणारे अधिकारी उपस्थित होते। नमस्कार, मी अनिल गागरे, रत्नप्रभा मोटर्स जेसीबी शाखाधिकारी। तर आज नवरात्रीच्या पहिल्या माळेनिमित्त आम्ही आज रत्नप्रभा मोटर्स जेसीबीच्या वतीने आज आम्ही इथं एक पहिल्या माळेच्या 21 बॅको आणि 2 एक्सवेटर मशीनची डिलिव्हरी करत आहोत। येणाऱ्या म्हणजे दसऱ्यापर्यंत आम्हाला ह्या महिन्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये हायेस्ट आपल्याला 60 मशीनची डिलिव्हरी आहे। तर त्यानुसार आम्ही आता पहिल्या मशीनची 21 पहिल्या दिवसाची 21 आणि इथून पुढं 5-10 असे कस्टमरच्या तारखेनुसार आम्ही डिलिव्हरी करत आहोत। या महिन्यामध्ये आम्हाला 60 मशीनच्या दसऱ्याची विक्री झाली उच्चतम आहे। आणि याच आमच्या ज्या शाखा आहे नगर जिल्ह्यामध्ये श्रीगोंदा, शेवगाव, संगमनेर, पारनेरला शाखा आहेत। या व्यतिरिक्त रत्नप्रभा मोटर जेसीबीचं नगर, बीड, संभाजीनगर, जालना ह्या रत्नप्रभा मोटर्सच्या जेसीबीचे अधिकृत डीलर्स आहोत। तर कंपनीने आम्हाला यावर्षी 1 जानेवारीपासून आम्हाला अजून 4 जिल्हे ॲड केलेले आहे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव। तर हे बी आम्हाला ॲड झालेले आहे 1 जानेवारीपासून। आम्ही तिकडे बी म्हणजे टोटल रत्नप्रभा मोटर जेसीबी आम्ही 8 जिल्ह्यामध्ये सर्व्हिस चालू आहे। कस्टमरने आम्हाला जो काही विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही पूर्णपणे सेवा देण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि त्यामुळेच आम्हाला जेसीबीने एक 4 जिल्हे ॲड केलेले आहेत। साधारणतः आम्ही यावर्षी एक 400 मशीनचं टार्गेट घेऊन चाललेलो आहोत। साधारणतः आजच्या मितीला आपण जानेवारीपासून एक 300 मशीन आपण डिलिव्हरी केलेल्या आहेत। अजून एक येणाऱ्या 3 महिन्यामध्ये 100 मशीनचं आम्ही टार्गेट घेऊन चाललेलो आहोत। जेसीबीने 1945 मध्ये जेसीबीची सुरुवात झाली आहे। जोसेफ सिरियल बॅम्फोर्ड हे MD होते, त्यांनी सुरुवात केली। त्याच्यानंतर आम्ही एक साधारणतः 2007ला नगर जिल्ह्यामध्ये आपण जेसीबीची डीलरशिप आमचे MD मानसिंग पवार साहेब यांनी इथं आपली शाखा स्थापन केलेली आहे। सध्या जलयुगचे कामं असतील, अजून बरेचसे गव्हर्नमेंटचे काही कामं आहे, त्यामुळे मशीनचा सेल हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। शेतकऱ्यांमध्ये बी आपलं जेसीबीचं प्रमाण जास्त प्रमाणात चाललेलं आहे। नवीन प्रकारच्या मशीन येत आहेत, त्याच्यामुळे अवरेज वगैरे असेल, मेंटेनन्स कमी आहे, अवरेज चांगला आहे, त्याच्यामुळे तो व्यवसाय जो आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। आता ज्या मशीन सेल आउट करतोय तो BS3 आणि BS4 आहे। 1 जानेवारी 2025 पासून आपल्याकडे BS5 ही नवीन मशीन लॉन्च होणार आहे। त्यामुळे आता 2 महिन्यामध्ये या BS3 आणि BS4च्या जास्तीत जास्त मशीन विकण्याचा आपला मानस आहे की BS5 मशीन अपग्रेड होऊन परत गव्हर्नमेंटच्या नॉर्म्सनुसार अपग्रेड होऊन आपल्याला 1 जानेवारी 2025ला आपल्याकडे मिळत आहे। आजच्या नवरात्रीनिमित्त ज्या काही मशीन डिलिव्हरी होत आहेत आलेल्या सगळे आज इथं आमच्याकडे साधारणतः 200-250 कस्टमर आलेले आहेत। त्या सगळ्यांना आणि पूर्ण नगरकरांना दसऱ्यानिमित्त सगळ्यांना शुभेच्छा देतो। दिवाळीच्या बी नवीन वर्षाच्या दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी जयेश कुलकर्णी, प्रशांत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व्हिस मॅनेजर अमोल गारडे, सर्व्हिस इंचार्ज सागर भांडे, वर्कशॉप इंचार्ज प्रवीण साळवे, भानुदास खंडागळे आणि पूर्ण रत्नप्रभाचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज।